नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या पोटनिवडणुकांचं राजकारण शेळ्या कडवीला ऊत आणल्यासारखं चालू आहे. एक दिवस तुमच्या ताटामध्ये तो विकृत अशोक खरात वाढला जातो आणि दुसऱ्या दिवशी चव बदलावी म्हणून निवडणुकीचं राजकारण उचललं जातं. बाकी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कुठलीही मोठी घडामोड नाही. त्यामुळे कुठेतरी कोपऱ्यात पडलेलं काहीतरी उचलायचं आणि बघा 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 असं करून ओरडाआरडा सुरू करायचा. यापेक्षा अधिक काही होत नाही. पण या सगळ्या गोष्टी हरकत नाही करायला. पण त्यात देखील नेमकं कुठे काय चाललंय. आता बारामती हा विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ हा गेली 40-50 वर्ष पवार परिवाराने आपली जागीर बनवलेली आहे आणि अजून तरी त्याला कोण धक्का देईल असं वाटत नाही. ठीक आहे, पवार परिवारातले काका पुतणे यांच्यात जे काय भाजपने विभागणी घडवून आणली आणि राष्ट्रवादी या बारामतीच्या पक्षाची दोन शकलं झाली, त्यामध्ये अजितदादांना विधानसभेत आणि शरद पवारांना लोकसभेत यश मिळालं होतं. आणि अजितदादांचा जो अपघाती मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या पत्नीला पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री करून भाजपने जी खेळी केली आहे ती सुद्धा अजून ज्यांच्या समजुतीत आलेली नाही, लक्षात आलेली नाही, ते राहुरी आणि बारामती या दोन पोटनिवडणुकांमध्ये काय काय होणार आहे, काय काय होऊ शकतं, त्याबद्दल जे काय करतायत बोलतायत ते बघून हसू येतं. याचं कारण हा सगळा खेळ दूर बसून करणारा माणूस या असल्या विश्लेषक आणि त्यांच्या मुक्ताफळांकडे हसत हसत बघत असणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच तो माणूस आहे जो कळसूत्री बावल्यांसारखं या सगळ्या राजकारण्यांना, राजकीय पक्षांना आणि अगदी पत्रकार, विश्लेषक, अभ्यासकांना खेळवतो. साधी गोष्ट आहे हो, ज्या वेळेला तुम्ही अजितदादांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री करता आणि बारामतीमध्ये पोटनिवडणुकीतून त्यांनी विधानसभेत निवडून यावं अशी योजना असता, तेव्हा समोर कोणी जिंकणार नाही. साधी सरळ गोष्ट असते. जो कोणी उभा राहील तो किती मतांनी पडणार, किती फरकाने पडणार एवढाच विषय चर्चेचा असू शकतो. पण तरी कोणतरी उभा राहतोय म्हणजे काहीतरी आभाळ कोसळलं. अशा पद्धतीमध्ये जी काही विश्लेषणं चालली आहेत ते हास्यास्पद आहेत, हास्यास्पद आहेत. काँग्रेसने उमेदवार उभा केला बघा, आणि मग काँग्रेसला उभा करायला पवारांनीच कसा इशारा वगैरे केला. आता पवार हे सगळं आपली तब्येत सुधारायचं सोडून पत्रकारांना हवेत म्हणून आख मिचवली करणं, इशारे करणं, डोळा मारणं, हे सगळं कधी कसं करतात याच आता जास्त कौतुक झालेलं आहे. पवार इस्पितळात असतात, विशेष वेगळ्या रूम मध्ये असतात, पण तिथूनही ते डोळे मारत असतात आणि लेझर बीम सारखं पवारांनी मारलेला डोळा योग्य जागी जाऊन पोचतो. नासाला किंवा डीआरडीओला काही इस्रोला पण जेवढे अग्निमान आणि काय म्हणतात ते बनवता आलेलं नाहीत तेवढे एकट्या शरद पवारांनी बारामतीच्या शेती पेरून उगवलेले असं काहीतरी मराठी पत्रकारांच्या डोक्यात आहे. साधी सरळ गोष्ट आहे की उपमुख्यमंत्री ज्या वेळेला सुनेत्रा वहिनींना केलं तेव्हाच त्या बारामतीमधून पोटनिवडणुकीला आपल्या पतीच्या जागी उभ्या राहतील, कारण ती जागा मृत्यूमुळे रिक्त झालेली आहे हे उघड होतं. तेव्हा तिथे काँग्रेसचा कोणी उभा राहतो का, की आणखीन ओबीसी नेता कोण गणेश हाके वगैरे उभा राहतो का, ह्या चर्चा पोरकट असतात. पण शिळ्या कडीला ऊत आणण्याचं दुसरं काय नाहीये वाढायला ना. पुढची 3 वर्ष राजकारण नाहीये, निवडणुका नाहीयेत, त्यामुळे राजकारण नाहीये. त्यामुळे उडदा माझी काळे गोरे म्हणतात
तसं कसलं तरी काहीतरी उचलायचं आणि फोडणीला टाकायचं, त्याच्यात पाणी ओतायचं आणि कांदा लसूण मसाला टाकलाय त्यामुळे कशी लाल तर्री आली आहे बघा, असं काहीतरी सांगितल्यासारखं ज्या बातम्या रंगवल्या जातात. बरं, बारामतीत ह्याविषयी फारसा वाद नव्हता. हा वाद ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता होते 5 वर्षापूर्वी, तेव्हा होता. कारण त्यांच्या तोंडून मुख्यमंत्रीपदाचा घास पळवून नेलेला होता शरद पवारांनी. आणि अशा वेळेला पंढरपूरची पहिली पोटनिवडणूक आली, ज्यामध्ये फारशी चर्चा न करता, कोणाशीही वादविवाद, आरोप प्रत्यारोप न करता देवेंद्र फडणवीसांनी आधीच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराला भाजपमध्ये घेऊन त्यालाच भाजपचा उमेदवार बनवला. आणि तुम्हाला आठवतं त्यावेळेला जयंत पाटील, महान सगळ्यात विद्वान राजकीय नेते, काय म्हणाले होते? करेक्ट कार्यक्रम करणार आम्ही. ते सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम व्हायचा आणि प्रत्यक्षात जयंत पाटलांचा नेहमी परफेक्ट कार्यक्रम होतो. खुद्द अजितदादा त्यावेळेला पंढरपूरच्या त्या निवडणुकीमध्ये पुढाकार घेत होते. आणि मी चुकत नसेल तर त्यावेळेला पंढरपूरच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जावी यासाठी काही आवाज उठलेले होते. पंढरपूरची जी रिकामी झालेली जागा होती, तिथून पार्थ पवारांना, जे त्या आधीच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पराभूत झाले होते, त्यांना राजकारणाची खुमखुमी होती. आणि तेव्हा पार्थ पवारांना पंढरपूरच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जावी म्हणून काही लोकांनी आवाज उठवला होता. पण जी रिॲक्शन आली, काय रिॲक्शन आली होती आठवतं तुम्हाला? पंढरपूर आणि मंगळवेढा पवारांना तिथेच पाडा. आणि त्यामुळे खुद्द थोरल्या पवारांनी आणि धाकट्या पवारांनी मिळून आणखी धाकट्या पवारांना तिथून उमेदवारी देण्याचा विषय सोडून दिला होता. आणि त्यानंतरच मला वाटते मृत आमदार जे होते भरत भालके, यांचा सुपुत्र भगीरथ भालके याला उमेदवारी देण्यात आली. आणि हा सगळा खेळ चालू असताना विरोधी नेता म्हणून सगळ्यांकडून हिणवला जाणारा असा भाजपचा राज्यातला नेता देवेंद्र फडणवीस आपली गणितं जमवत होता, पण चर्चा करत नव्हता, बोलत नव्हता. फडणवीसांनी तिथे आपलं सगळं जुळवून आणलं होतं. आणि जो उमेदवार उभा केला, अवताडे, मला वाटते अवताडे पाटील असं काहीतरी नाव होतं, आणि त्याने भगीरथ भालकेंना हरवलं. पण त्या हरवण्याला महत्व नव्हतं. त्या निवडणुकीच्या प्रचाराला आणि पहिल्या बैठकीला गेलेले अजितदादा तेव्हा काकांबरोबरच होते. आणि त्यांना इतका महाविकास आघाडीचा अभिमान होता की आजही संजय राऊतांना जितका अभिमान नाही तेवढा अजितदादांना त्यावेळेला महाविकास आघाडीचा अभिमान होता. ते उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडीतले. आणि अजितदादा म्हणाले होते की अरे, आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आमच्या 3 पक्षांचा जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला कोण मायकालाल हरवू शकतो? त्याला उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीस पुढे आले नाहीत. भाजपच्या प्रवक्त्याने देखील त्याला फारसं काही उत्तर दिलं नाही. पण ज्या वेळेला अर्ज भरायला सुरुवात झाली तेव्हा अचानक मला वाटतं ते भाजपने तो अवताडे पाटील वगैरे उमेदवार म्हणून समोर टाकला, तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की तो विजयी होईल. आणि मायकालाल कोण आहे हे सुनेत्रा वहिनींच्या पतीला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं. देवेंद्र फडणवीस नावाचा एक मायकालाल आहे, तो तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात घुसून तुम्हाला हरवू शकतो. हे देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं होतं, पण बोलून दाखवलं नव्हतं. त्यानंतर मला वाटते अजितदादांनी आपल्या तोंडाला खूप आवर घातला, खूप आवर घातला. कारण त्याच्या आधी त्यांच्या भगिनीने सुद्धा
आपली मुक्ता फळं उधळलेली होती. अकेला देवेंद्र करेगा तो क्या करेगा. तो अकेला देवेंद्र सगळ्यांना इतका पुरून उरलेला आहे की आता सुप्रियाताईंच्या पित्याला त्याच देवेंद्रच्या कृपेने राज्यसभेत जाता आलेले, अतिशय प्रेमाने, सगळं प्रेमाने करू. सुप्रियाताई, तुमचं प्रेम तेव्हा कुठे गेलं होतं अकेला देवेंद्र असले शब्द वापरताना. आणि आज त्याच बारामतीमध्ये दुर्दैवाने अजितदादा यांच्या मृत्यूमुळे एक पोटनिवडणूक होते आणि त्यात त्यांची पत्नी उभी आहे. अशा वेळेला जे काय बातम्या रंगवल्या जात आहेत त्या खुळ्यासारख्या आहेत. अगदी त्या बारामतीमध्ये लोकसभेला, विधानसभेच्या क्षेत्रामध्ये सुनेत्रा वहिनींना कमी मतं मिळाली होती, सुप्रिया ताईंना अधिक मिळाली होती, पण अवघ्या 5 महिन्यात त्याच क्षेत्रामध्ये विधानसभेला तब्बल 1,00,000 मतांच्या फरकाने अजितदादा जिंकले होते. आणि पुढल्या काळामध्ये अजितदादांनी दाखवून दिलं की नुसती बारामती नाही, बारामतीचा परिसर आणि पुणे जिल्हा नाही, तर महाराष्ट्रातल्या पवारांच्या एकूण पाठीराख्यांवर वर्चस्व अजितदादांना चालतो, सुप्रियाताईंचा नाही चालत. सुप्रियाताईंचा नाही चालत. किंबहुना अजितदादा गटाचे आजचे जे काही चाणक्य म्हणून तुम्ही म्हणाल असे जे दिल्लीतले नेते आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, प्रफुल्ल पटेल, हीच सुप्रियाताईंच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडसर आहे. सगळ्यात मोठा अडसर आहे. त्यांचा लोकसभेत एकमेव खासदार निवडून आला म्हणून त्यांना एक राज्यमंत्रीपद देऊ केलं होतं आणि ते राज्यमंत्रीपद अर्थातच घ्यायचं तर प्रफुल्ल पटेलांना द्यावं लागलं असतं. पण प्रफुल्ल पटेल यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेत म्हणून त्यांनी ते पद घेतलं नाही आणि ते पद मोदी सरकारच्या पाठिंब्याला असून सुद्धा रिक्त राहिलेलं आहे. रिक्त राहिलेलं आहे. आणि विलिनीकरण झालं तरीही राष्ट्रवादीच्या गोटामधून प्रफुल्ल पटेल यांचाच नंबर 1 होता. तो सुप्रियाताईंना द्यायला प्रफुल्ल पटेल तयार नाहीत, म्हणूनच आत्याबाईचा भाचा रोजच्या रोज पटेलांच्या नावाने बोंबा ठोकत असतो. असे हे सगळी मंडळी, पवार मंडळी, हे सगळं कुटुंब आपल्या विरुद्ध उतरलेलं आहे. असंही विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अजितदादा बोलले होते आणि त्या उपर त्यांनी 1,00,000च्या फरकाने बारामतीची विधानसभा निवडणूक जिंकली होती. तिथे सुनेत्रा वहिनींना हरवणं अशक्य आहे. पण विषय त्या पोटनिवडणुकीचा नाहीच आहे. तिथे कोण अशोक मोरे उभे राहिले किंवा आणखीन कोण उभे राहिले तरी काही फरक पडत नाही. काही फरक पडणार नाही. फरक किती पडून ते पडणार याचा नक्की विचार करायला हरकत नाही. पण उगाच आपला शेळ्याकडीला उतरण्याचं. राहुरीची तीच गोष्ट आहे. राहूमधून कोणते प्रसाद काय प्राजक्त तनपुरे यांना पळवलं. काँग्रेस का राष्ट्रवादीतर्फे त्यांना उभं केलं जाणार होतं आणि वस्तादाने असा डाव टाकला होता, तसा डाव टाकला होता, तो कुठे पडला आणि कुठे उठला कोणाला कळलं नाही. आणि ऐन वेळेला तनपुरे यांनी अर्ज भरायला नकार दिला. बरं, त्यांनी नकार दिला तर जयंत पाटलांचं नाक का कापलं जातं? नाही, भाचा आहे त्यांचा. अरे, अशी कोणाकोणाची नाकं कापत जाल तर कोणाकोणाला पुतना मावशी आणि पुतना मावसा म्हणायचा असा प्रश्न येईल. असल्या पोटनिवडणुका कशा हाताळायच्या हे फडणवीसांना चांगलं कळतं. लोकसभेत दणका बसल्यानंतर अवघ्या 4-3 महिन्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्राचं सगळं राजकारण फिरवलं आणि महाविकास आघाडी जिथे एकापेक्षा एक लोक मुख्यमंत्री व्हायला दबा धरून बसलेले होते, त्यांना गेली 2 वर्ष विरोधी नेतेपदासाठी एकमेकाच्या उरावर बसायची वेळ आली आहे. कारण विरोधी नेतेपद सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. एकाही पक्षाला 29 आमदार निवडून आणता आले नाहीत आणि त्यामुळे विधानसभेमध्ये विरोधी नेता व्हायचा असेल तर जे 29 आमदार पाहिजेत ते नसतील तर सभापतींच्या मर्जीने आणि अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या
इच्छेनुसारच कोणाची जरी नेमणूक होणार तरी कधीतरी आमच्यावर कृपा करावं, उघड दार देवा, आता उघड दार देवा, हे गाणं वर्षावर जाऊन बोलायची फक्त बाकी राहिलेले आहेत. 2 वर्ष होतील, 1.5 वर्ष तर झालेलं आहे. ऑक्टोबर मध्ये 1.5 वर्ष, 2 वर्ष पूर्ण होतील. असे लोक देवेंद्र फडणवीसांना, भाजपला अडचणीत आणणार असल्या फोडण्या पडून पडून जळून गेलेल्या आहेत. त्या फोडणीत मोहरी टाकता टाकता इतके मोहरे टाकले गेलेत की विरोधी पक्षाकडे लढाई करायला मोहरे आणि प्यादे सुद्धा राहिलेले नाहीत. तरी त्या पोटनिवडणुकीवरून रोज आपलं गुऱ्हाळ घातलं जाते. अशा किती पोटनिवडणुका झाल्या? गाजलेल्या पोटनिवडणुका तरी या लोकांना माहिती आहेत का? 1970 मध्ये लालबाग परळ ह्या मतदारसंघामध्ये कृष्णा देसाई या कम्युनिस्ट आमदाराची मर्डर झाल्यानंतर त्या मर्डरचा ज्या शिवसेनेवर आरोप होता, ती शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टी अशी दुरंगी पोटनिवडणूक झाली होती. कृष्णा देसाईंची विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि काँग्रेस सकट सगळ्यांनी त्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. फक्त शिवसेना त्याच्या विरोधात वामनराव महाडिकांना घेऊन उभी होती आणि जनसंघाने त्याला पाठिंबा दिला होता. तत्कालीन हंगामी उपमुख्यमंत्री शंकरराव चव्हाण सुद्धा परेलमध्ये सरोजिनी देसाई यांच्या प्रचाराला आले होते. तरीही 20,000च्या फरकाने वामनराव महाडिक जिंकले आणि तो शिवसेनेचा विधानसभेतला पहिला आमदार होता. ती गाजलेली, भयंकर गाजलेली पोटनिवडणूक आहे. ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे त्याच पक्षाने मृत आमदाराच्या पत्नीला हरवलं होतं. तेव्हा पोटनिवडणुकांचा इतिहास काय तो तरी लक्षात घ्या, तपासा. कोण कोण कसे कसे निवडून येतात. उगाच आपला हा होता का तो होता का, अरे जो उमेदवारच नव्हता तो पळवला काय आणि ठेवला काय? तुमच्याकडे उमेदवार असले पाहिजेत. पक्ष आहे ना, पक्ष चालवता ना. मग प्रसाद तनपुरे कशाला? कोणी आणून उभा करा. अशोक मोरेच कशाला? दुसरा कोणी आणून उभा करा. मत पक्षाची असतील तो उमेदवार कोणही याला महत्व नसतं. चांगला असावा, नावाजलेला असावा, हरकत नाही. आणि म्हणून ह्या असल्या पोरकटपणामध्ये रमलेले पत्रकार आणि राजकीय पक्ष यांच्याशी देवेंद्र फडणवीस रोजच्या रोज अक्षरशः खो खो आणि कबड्डी खेळतात, अशी परिस्थिती आहे. मला गंमत वाटते मित्रांनो, हे सगळं ऐकतो वाचतो तेव्हा मला गंमत वाटते की हे कसलं विश्लेषण चाललंय, कसलं राजकारण चाललंय. आणि असल्या विश्लेषकांच्या नादी लागून महाविकास आघाडीचा पूर्ण चुथडा झालेला आहे. नाव घेण्यासारखा काँग्रेस पक्षाकडे आज महाराष्ट्रात कोणी नेता नाही. शरद पवारांच्या पक्षाकडे कोणी नाव घेण्यासारखा राज्यव्यापी नेता उरलेला नाही. सुप्रियाताई महाराष्ट्रात फिरकत नाहीत आणि रोहित पवारला कोणी विचारत नाही. जयंत पाटलांना आपल्या इस्लामपुरातून बाहेर पडता येत नाही, तोही पक्ष बारगळला. आणि उद्धव ठाकरेंना तर मातोश्रीच्या बाहेर पडायची इच्छा नाही. 2 नंबरला त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना नाईट लाईफ मध्ये रमून जायचंय. अशा लोकांशी खेळायचं म्हणजे काय, कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगट्या उडवाव्यात तितका सोपा खेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी झालेला आहे. आणि त्यामुळे या 2 पोटनिवडणुकांमध्ये फडणवीस फारसं काही बोलत नाहीत, बोललं सुद्धा नाहीत, बोलण्याची त्यांना गरजही वाटत नाही. सगळ्यात गमतीशीर गोष्ट ती आहे की महायुतीचा सगळ्यात मोठा नेता याविषयी चकार शब्द प्रतिक्रिया देण्याची इच्छा सुद्धा त्याला दिसत नाही. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका आहे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.